2008 साली सप्टेंबरमध्ये तिथे फायरिंग झालेलं आहे ज्यावेळेस क्लाइम्बिंग सुरू होतं ॲक्च्युअल. आणि हा सगळा कारवा तो 30 लोकांचा तिथून क्रॉस करत होता आणि चायनीज लोकांना ते कळालं. त्यांनी तिथनं गोळीबार केला. त्या 2 मैत्रिणींपैकी एकीची डेथ होते. एक जण पलीकडे जाण्यात यशस्वी होते. 5-6 जण पलीकडे जातात. बाकीच्या लोकांना कॅप्चर केलं जातं. त्यांच्याकडे चौकशी केली जाते. त्यांना कळतं की एक माणूस इथं अजूनही त्यांच्यात टॅली होत नाहीये. तो इथं कुठेतरी लपलाय. तो पलीकडे नाही गेलाय, तो मेला पण नाहीये आणि तो अटक झालेल्यांपैकी पण नाहीये. तर तो माणूस तिथंच होता जो आपण टॉयलेट टेंट्स असतात लडाखला वगैरे जर तुम्ही गेला असाल तर टॉयलेट टेंट थोडं उंचवटा करून खाली एक 5x8 किंवा असं मोठी आणि उंचीला 5-6 फूट अशी प्रॉपर एक खोलीसारखंच केलं आणि त्याच्यात सगळं जे शीट आहे तुमचं सगळं त्याच्यात खाली पडतं. तर तो माणूस त्या शीटमध्ये जाऊन 8 तास त्या खड्ड्यात लपला होता. एका मेक्सिकन नाही रुमानियन क्लाइंबर होता मटे नावाचा. त्याला ते कळालं. त्यांनी त्या चायनीज लोकांना सांगितलं नाही हा इथंच आहे. आणि मग रात्र झाल्यानंतर त्यांनी त्याला बाहेर काढलं आणि त्याला तिथून जाण्यासाठी त्यांनी मदत केली. कारण रात्रीच्या ह्याच्यात कळून येत नाही पटकन. दिवसाढवळ्या तुम्हाला लगेच पांढऱ्या पृष्ठभागावर काळा ठिपका लगेच कळतो माणसाचा. तर तो तिथनं पळाला. अशी ती सगळी ती नांगपालाची स्टोरी मर्डर इन हाय हिमालयामध्ये. आणि हे सगळं कळालं की आपण चायनातून जाऊन आलोय